काय झालं बेटा सांग। माझं कुंकू, माझं मंगळसूत्र, यासाठी खूप झटले मी बाबा। पण ते ज्याच्या नावचं होतं त्याची त्याला अजिबात किंमत नाही। कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं विसरून पुन्हा एकदा परत जावं, पण आता मला ते शक्य नाही बाबा, मला माफ करा। आहेस कुठे तू? इकडे आष्टीला आली आधी। आष्टीला? का तिकडे काय करतेस? आणि दादा कुठे? तुझे दादा घरी आहेत। वहिनी, अगं मानसी काल मला भेटली, तिने माझी माफी मागितली आणि मी तिला माफ पण केलं। मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती। बरं, तू आष्टीला काय करतेस? कारण आता माझी सहनशक्ती संपली आधी। मी त्या घरात नाही राहू शकत। वहिनी, माझ्या समोर हा एकमेव मार्ग आहे, ते घर सोडून आष्टीला येण्याचा। वहिनी, का असं करू नकोस? आधी तू आता मोठा झालायस, तू आता आपल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकशील। मानसीलाही तिची चूक कळली आहे, माझी खात्री आहे। तुझं घर, तुझा संसार तू आता अगदी व्यवस्थित सांभाळू शकशील। ठेवते फोन। शारदाने आज जे केलंय ना, त्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान वाचणार आहे। खरंच खूप मोठं मन आहे तिचं। तिला मोठ्या मनाची म्हणण्या इतपत तुझं मनही मोठं आहे सावरे। एवढं सगळं करूनही तू मोठ्या मनानं तिला माफ केलंयस आणि म्हणूनच आज तिने तुझ्यासाठी हे केलंय। मला तिला थँक्यू म्हटलं पाहिजे ना? थँक्यू व्हेरी मच। गॉड ब्लेस यू। आसावरी। आसावरी, तू हा SMS मला पाठवलास म्हणून खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला हवं। माझ्या सर्व चुका पोटात घेऊन अगदी मोठ्या मनाने माफ केलंयस तू मला। खूप बरं वाटलं। मी तुला खूप सुखात ठेवेन, खूप आनंदात ठेवेन। अरे, खूप आनंद झाला ना तरी डोळ्यात पाणी येतं, आणि हे आनंदाश्रूच आहेत। दर ठीक से दबा। तुला माहिती आहे मी काय करून आली? डाका नाही, खून करून आली। अगं एक नाही, 4। आपण घराच्या किमती वाढवल्यामुळे आसावरीचं बरंचसं टेन्शन कमी झालंय। तिने मला SMS केलाय, वरून SMS केलाय म्हणजे तिने मला माफ केलंय। आजवर मी स्वतःला तिची दोषी समजत होते। तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी कधीच सुखी राहू शकले नसते। मला खूप आनंद झाला, वरून तिने मला माफ केलंय। मला माफ केलंय तिने। आता मी आनंदाने अगदी मोकळ्या मनाने तुमच्यावर पुण्याला जाऊ शकते। आजवर माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलंय, पण आता नाही। वरून आता मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन, आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही।